हा निर्णय कायद्याला धरून आहे असं वाटत नाही. शरद पवार राजकारणात पक्ष उभे राहतात, पक्ष सोडून जातात, नवे येतात. देशात पहिल्यांदा असं घडलं नाही की ज्यांनी पक्ष स्थापन केला त्यांचा पक्ष काढून घेतला आणि चिन्ह पण काढून घेतलं. हा निर्णय कायद्याला धरून आहे असं वाटत नाही, म्हणून आपण सुप्रीम कोर्टात गेलो आहोत. त्याचा निकाल लवकरच लागेल. चिन्हाची काळजी करायची गरज नसते. 14 निवडणूक लढलो, 5 निवडणूक चिन्ह वेगळं होतं. वेगवेगळ्या खुणा राज्यात आणि देशात पाहिल्या. कोणाला वाटत असेल की चिन्ह काढून घेतलं पाहिजे म्हणजे संघटनेचं अस्तित्व संपेल, असं कधी होत नसतं. सामान्य लोकांशी संपर्क ठेवला पाहिजे. नवीन चिन्ह पोहोचायला वेळ लागणार नाही. तुम्ही सगळ्यांनी काम केलं तर एक चांगला अनुकूल निकाल घेऊ. उमेदवार लवकरच जाहीर केला जाईल. तुम्ही लोकांपर्यंत पोहोचा. लोकांना विश्वास, धीर द्या. यश नक्की मिळेल. देशामध्ये असं कधी घडलं नाही की ज्यांनी पक्ष स्थापन केला त्याचा पक्षच काढून विस्तारित केला. तर कोण सुधारली? ठीक आहे, हा निर्णय कायद्याला धरून असं वाटत नाही आणि म्हणून सुप्रीम कोर्टामध्ये आपण गेलेला त्याचा निकाल लवकर लागेल अशा प्रकारची अपेक्षा आहे. पण दुसरी एक गोष्ट तुम्हाला सांगतो की खून याची काही फारशी चिंता करायची नसते. मी आतापर्यंत 14 निवडणुका लढलो. ते 14 5 निवडणुका अशा होतात की खून वेगळी. पहिल्यांदा त्या काळात लई नंतर गाय वाचू आले, नंतर चरखा आला, त्याच्यानंतर हात आला, त्याच्यानंतर घड्याळ आले. हे सगळे वेगवेगळ्या खुणा या राज्याच्या देशात आपण पाहिल्या. आणि त्यावर कोणाला असं वाटत असेल की एखाद्या संघटनेची खून आपण काढून घेतली तर त्या संघटनेचं अस्तित्व संपेल असं कधी होत नसतं. फक्त एकच आहे की सामान्य माणसाशी आपला संपर्क हा वाढवला पाहिजे आणि त्याला नवीन काय आपण करून घेतली ती सांगितली पाहिजे. तर फारशी अडचण त्याच्यामध्ये येणार नाही. माहिती ग्रुप आणि ही मंडळी काम करतात त्याची कल्पना ऐकून होती. आज तुम्ही सगळेच दिसालात आणि राष्ट्रवादीच्या संघटनेमध्ये काम करण्याची तयारी सुरू ठेवली. तुम्हा सगळ्यांचं मी या ठिकाणी अंत्यकरणापासून स्वागत करतो. एका जवळ आली. तुम्ही ज्या मतदार संघात काम करतात त्या मतदार संघामध्ये तुम्ही लोकांनी मलाही निवडून दिलं होतं आणि त्यामुळे तो मतदार संघ मला चांगलं ठाऊक आहे. तुम्ही सगळ्यांनी एकजुटीने आपली शक्ती करायला लावली तर आपण एक अनुकूल अशा प्रकारचा निकाल या मतदार संघात देऊ याची मला खात्री. येत्या काही दिवसामध्ये कोण तिथं उमेदवार या सवयीचे निकाल होतील आणि प्रत्येक संघानं कामाला सुरुवात ही असे आता थांबायची आवश्यकता नाही. तुम्ही परत गेल्याच्या नंतर एक संच तयार करा. बरोबर कसं जायचं लोकांना सांगा. म्हणजे त्यांची व्यक्ती काय ते सांगा. खुणीची माहिती लवकर देऊ हे सांगा. आणि एक प्रकारचं वेगळं वातावरण त्या ठिकाणी अनुकूल आहे त्या लोकांना एक प्रकारचा विश्वास धीर हे देण्याचं काम तुम्ही करावं. या कामात तुम्हाला यश मिळेल याची मला पूर्ण खात्री आहे. पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांच्या अंत्यकरणापासून स्वागत करतो. धन्यवाद.